या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स। फक्त 45 रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण। पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी, आसरा चौक, सोलापूर। तुम गुंडों के सरदार हो। नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस कितीही साळसूतपणे भाषणे देत असतील, कितीही ते खरे नाही ते वरवरचे बोलणे आहे, पण आतून गुंडगिरी वाढवलेली आहे। बीड, परभणी, जळगाव जिल्ह्यातील आमदारांना मोदी आणि फडणवीस यांनी मंत्रिपदे दिलीत, जसे काही मोदी आणि फडणवीस यांची खासगी मालमत्तेची जहागिरी दिली। महाराष्ट्र ही सार्वजनिक मालमत्ता आहे, त्यासाठी सार्वजनिक विचार करूनच मंत्रिपदे दिली पाहिजेत। साडी आणि भांडीसारखी खिरापत समजून देता येत नाही, पण तितकी प्रामाणिक विचारधारा मोदी आणि फडणवीस यांच्याकडे नाही। त्यांनी मंत्रिपदे त्यांच्या वैयक्तिक स्वार्थ साधून दिली आहेत। तिकडे बीडमध्ये धनंजय मुंडे धुमाकूळ घालत आहेत, माणसे मरत आहेत, लोक आक्रोश करीत आहेत। इकडे जळगावमध्ये गुलाबराव पाटील रावण बनले आहेत। यांना फडणवीस यांनी जाणीवपूर्वक मंत्रिपदे देऊन काय साध्य केले? फडणवीस हे हिंदू धर्मातील ब्राह्मण आहेत। माणूस आणि ईश्वर यांच्यातील आम्ही हिंदूचे मध्यस्थ आहोत, ज्यांची आम्ही अशिक्षित हिंदू प्रत्येक विधीसाठी मदत घेतो। जे LLB आहेत म्हणजे कायद्याने जे विधिज्ञ आहेत, ते RRSचे छात्र आहेत म्हणजे हिंदू तत्वज्ञान जाणून आहेत। त्यांना प्राणापेक्षा धर्म आणि देशप्रिय आहे आणि तेच सांगतात। तर मग गुन्हेगारांना मंत्री बनवण्याचा उद्देश काय? खूप वाईट आणि दृष्ट हेतू असला पाहिजे। बीड परभणी प्रकरणावर मोठा महाग्रंथ बनला आहे। एका प्रोफेसरला किंवा न्यायाधीशाला वाचणे शक्य नाही। तसेच मोठे रामायण जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथे घडत आहे, याकडे फडणवीस यांनी लक्ष देणे आवश्यक आहे। मुंडे आणि गुलाबराव यांचा राजीनामा घेतला पाहिजे, ते देणार नाहीत तर हकालपट्टी केली पाहिजे। रेती माते हप्ते वसुली, बोगस जमीन खरेदी प्रकरणी खडसेंचा राजीनामा फडणवीस यांनी घेतला होता, तेव्हा तुम्ही प्रामाणिक होते का? कारण खडसे तुम्हाला हप्तेमधून हिस्सा देत नव्हते, तर मग मुंडे आणि गुलाबराव यांनी ॲडव्हान्स दिला आहे का? त्याशिवाय त्यांचे विषय इतके प्रेम दाटून येणार नाही। मुलाने हाणमारीचा गुन्हा केला असेल, पत्नीचे नाव सहभागी होत असेल, तर असा माणूस मंत्री म्हणून शासनात ठेवणे चुकीचे आहे। हे न समजण्यासारखे फडणवीस अशिक्षित नाहीत, नादानही नाहीत। हेतू दृष्ट असू शकतो, परिणाम सदृश्य पुरावा उपलब्ध आहे। फडणवीस साहेब, कम टू द पॉइंट। गुलाबराव पाटील यांची निर्मिती आणि बढती ही राजकीय नाही, हे राजकारण चटणीलाही घेत नाहीत। याचा इतिहास गुन्हेगारी स्वरूपाचा आहे, ते कोणतंही राजकीय काम करत नाहीत किंवा त्याच्याही व्यतिरिक्त। आता कोरोना काळात औषधी व वैद्यकीय यंत्रसामुग्री बोगस खरेदी प्रकरण जळगाव कोर्टात दाखल आहे। तेथेही न्यायाधीश जाणीवपूर्वक खटला चालवण्यात टाळाटाळ करीत आहेत, कारण गुलाबराव पाटील मंत्री आहेत। न्यायाधीशांनाही मंत्र्यांची भीती वाटते। उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांना खुश कसे करून ठेवले असेल? कोणीही मुख्यमंत्री बनला तरी मंत्रिपद राखीव ठेवले जाते। मला तर नरेंद्र मोदी यांच्यावर संशय येतो। गुलाबराव पाटील यांनी इतकी मालमत्ता मिळवली तरी पण त्यांच्यावर ईडीची कारवाई करत नाहीत, काहीतरी खास कारण असेलच। नरेंद्र मोदी और देवेंद्र फडणवीस, तुम इधर उधर की बातें मत करो, लोगों को गुमराह मत करो। पहले तो मुंडे और गुलाबराव को मंत्रिपद से हटाओ, तब समझे कि तुम ईमानदार हो, नहीं तो हम समझे तुम गुंडों के सरदार हो। शिवराम पाटील, महाराष्ट्र जागृत जनमंच, जळगाव। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भाजनालय। आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीख कढाई व फिश शीख कढाई तयार करून मिळेल। पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर, सोलापूर। संपर्क नंबर 9923068882।